नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। SRPF गट क्रमांक 8 मुंबई भरती 2024 तर्फे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 8 मुंबईत जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड झाला 18 जुलैला। तर या ठिकाणी 17 जुलैला आणि 18 जुलैला विद्यार्थ्यांचा या ठिकाणी ग्राउंड झाला आहे। तर मुलांना या ठिकाणी कशा प्रकारे मार्क्स पडलेला आहे हे तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। आणि 18 जुलैला SRPF गट क्रमांक 8 मुंबईची भरती कशा प्रकारे झाली, सुरुवातपासून शेवटपर्यंत या ठिकाणी काय काय प्रोसेस होती आणि मुलं या ठिकाणी कोणकोणत्या चुका करत आहेत ज्या की तुम्हाला या ठिकाणी करायच्या नाही आहे, आणि कागदपत्र या ठिकाणी कोणकोणते लागत आहे, त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी किती वाजता हजर राहायचं आहे ग्राउंड पाशी, त्याचबरोबर सुरुवातपासून शेवटपर्यंत ग्राउंडच्या अंदरची प्रोसेस काय काय आहे, सर्वात पहिला इव्हेंट कोणता घेत आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी SRPF गट क्रमांक 8 मुंबई बद्दल सांगणार आहे की 18 जुलैला ही भरती कशा प्रकारे झाली सुरुवातपासून शेवटपर्यंत, आणि मुलांना किती मार्क्स या ठिकाणी पडत आहे, जेणेकरून आपल्याला या ठिकाणी एक अंदाज लागणार आहे की मुलांचा फिजिकल या ठिकाणी नेमकं किती बसत आहे SRPF गट क्रमांक 8 मुंबईला। ठीक आहे, तर 17 आणि 18 जुलैला या ठिकाणी भरती झाली, तर कशा प्रकारे झाली याबद्दलच तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून SRPF भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर सर्वात पहिली चूक तुम्हाला हे नाही करायची की या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो काही विद्यार्थी वेळेवर या ठिकाणी येत नाही आहे, ठीक आहे, ग्राउंडवर, तर तुम्हाला या ठिकाणी वेळेवर यायचं, ठीक आहे। आज ज्या विद्यार्थ्यांचा 18 जुलैला ग्राउंड झालं आणि 18 जुलैला ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड झालं तर ते मुले एक दिवस अगोदर या ठिकाणी भरतीवर आले होते। तर तुम्हाला एक सांगतो की तुमचा जर ग्राउंड 19 जुलैला जरी असेल तर तुम्हाला या ठिकाणी एक दिवस अगोदर या ठिकाणी यायचं आहे, जेणेकरून आपल्या बॉडीला रिलॅक्स सुद्धा भेटते आणि आपल्याला त्या ठिकाणी वेळेवर या ठिकाणी पोहोचायचं आहे सेंटरवर। ठीक आहे, तर 18 जुलैला आज भरती झाली, तर विद्यार्थी सकाळी या ठिकाणी 5 वाजतापासून रांगेमध्ये लागत आहे। तर सकाळी 5 वाजतापासून किंवा काही काही विद्यार्थी या ठिकाणी 3-4 वाजतापासून सुद्धा रांगेमध्ये लागत आहे। ठीक आहे, आणि एका दिवशी SRPF गट क्रमांक 8 मुंबई या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो जवळपास 1300-1400 विद्यार्थी एका दिवशी बोलावले जात आहे। खूप जास्त विद्यार्थी या ठिकाणी बोलावले जात आहे, 1500 मुलं सुद्धा या ठिकाणी एका दिवशी बोलावले जात आहे। आणि या 1400-1500 विद्यार्थ्यांमधले जवळपास 200-300 विद्यार्थी जे उंची छातीमध्ये कटत आहे, अपात्र होत आहे, आणि जवळपास 1300 विद्यार्थी या ठिकाणी एका दिवशी फिजिकल देत आहे SRPF गट क्रमांक 8 मुंबई राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 8 मुंबई या ठिकाणी। ठीक आहे, तर आज सकाळी जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मुले सकाळी 4-5 वाजतापासून रांगेमध्ये लागले होते। जे विद्यार्थी सगळ्यात समोर रांगेमध्ये लागणार आहे त्यांचं ग्राउंड सकाळी लवकर होणार आहे। तर मी तुम्हाला सांगतो, जे विद्यार्थी जेवढ्या लवकर रांगेमध्ये लागणार आहे त्यांचं तेवढ्या लवकर या ठिकाणी ग्राउंड होणार आहे सकाळी। ठीक आहे, आणि तुम्ही जर या ठिकाणी जर विद्यार्थी मित्रांनो जेवढे लेट गेले 6 वाजता म्हणा सकाळी किंवा 7 वाजता म्हणा, तर तुमचं ग्राउंड तेवढं लेट होणार आहे। 4-5 वाजता सुद्धा 4 वाजता सुद्धा तुमचं ग्राउंड होऊ शकते, 5 वाजता सुद्धा तुमचं ग्राउंड होऊ शकते। एवढ्या वेळपर्यंत या ठिकाणी जास्त वेळ बसून ठेवण्यात जाणार आहे तुम्हाला। एकदम शेवट जर तुम्ही या ठिकाणी जाणार तर तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो की तुम्ही या ठिकाणी रांगेमध्ये सकाळी 5 वाजता तुम्ही या ठिकाणी लागा आणि 4 ते 5 वाजता लागा आणि सर्वात समोर बसण्याचा प्रयत्न तुम्ही त्या ठिकाणी करा। ठीक आहे, तर आज ज्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी गेटच्या अंदर घ्यायच्या वेळेस 3 डॉक्युमेंट SRPF वाले चेक करत आहे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 8 मुंबई या ठिकाणी। तर आधार कार्ड किंवा पॅन कार्ड चालते या ठिकाणी। आधार कार्ड असेल तर आधार कार्ड नसेल तर पॅन कार्ड। ठीक आहे, त्याचबरोबर एक आपला जो आपण SRPF गट क्रमांक 8 मुंबईचा फॉर्म भरला तो फॉर्म ओरिजिनल लागत आहे, त्याचबरोबर SRPF गट क्रमांक 8 ची जे हॉल तिकीट लागत आहे। तर ह्या 3 डॉक्युमेंटवर विद्यार्थ्यांना ग्राउंडच्या अंदर एंट्री दिल्या जात आहे, आणि एंट्री दिल्यानंतर त्या ठिकाणी शूटिंग वगैरे ते SRPF वाले काढत आहे प्रत्येक विद्यार्थ्यांचे। ठीक आहे, तर शूटिंग काढल्यानंतर आणखीन त्या विद्यार्थ्यांना मंडपाच्या समोर त्या मंडपापाशी बसून ठेवलं जात आहे। त्या ठिकाणी काय होतं की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी होत आहे। तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस जे त्या ठिकाणी जास्त टाइम लागत नाही, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जवळपास 10-15 मिनिटांमध्येच होते, पण जास्त मुलांना त्या ठिकाणी जास्त वेळपर्यंत थांबून राहावं लागतं, कारण की बाकीचे जे पुढचे विद्यार्थी आहेत त्यांचं त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालू असल्यामुळे बाकीच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी थांबून राहावं लागत आहे। ठीक आहे, आणि तुमचा त्या ठिकाणी जसा नंबर लागला तसे तुमचं 10-15 मिनिटातच या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते, जास्त टाइम या ठिकाणी लागत नाही। ठीक आहे, तर त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जास्त वेळपर्यंत मुलांना बसून ठेवलं जात आहे, 4-5 घंट्यापर्यंत मुलांना त्या ठिकाणी बसून ठेवलं जात आहे। तर मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, आपण जेवढं या ठिकाणी बसून राहिलो, जेवढं आपण त्या ठिकाणी एवढ्या वेळ जर आपण बसून राहिलो तर तेवढा सशक्तपणा आपल्याला येते, तेवढी बॉडीमध्ये शरीरामध्ये जे एनर्जी वगैरे राहत नाही। तर तुम्ही सकाळी फळ वगैरे सोबत नाही ग्राउंडच्या अंदर जायच्या अगोदरच। ठीक आहे, तर बॅगेमध्ये आपण सोबतच फळ वगैरे घेऊन घ्या, जेणेकरून अंदर आपल्याला ते खाता येणार आहे। तेवढेच जर आपण खाल्ले तर तेवढंच आपल्याला एनर्जी ज्या विद्यार्थी मित्रांनो ते होणार आहे। ठीक आहे, तर एकदमच जेव्हा तुमचं ग्राउंड येणार आहे तेव्हाच तुम्ही फळ नका खाऊ, एकदम सकाळी
संध्याकाळी तुम्ही खाऊ शकता खाली पेट, ठीक आहे। तर या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सर्वात पहिला या ठिकाणी टप्पा होत आहे। तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जे कागदपत्र लागत आहे, SRPFचा फॉर्म लागत आहे, SRPFची हॉल तिकीट लागत आहे आणि 4-5 फोटो न्या, 6 मी तर म्हणतो तुम्हाला 6 फोटो तुम्ही या ठिकाणी न्या। त्याचबरोबर आधार कार्ड त्या ठिकाणी लागत आहे, 10वीचा मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट ओरिजिनल, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट ओरिजिनल आणि याचे झेरॉक्स सुद्धा तुम्हाला 2-2 न्यायचे आहे। त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी TC न्यायचे आहे, TC जर नसेल तर बोनाफाईड तुम्ही नेऊ शकता ओरिजिनल आणि झेरॉक्स सुद्धा त्याचे 2। त्याचबरोबर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट न्यायचं आहे, याचे सुद्धा 2 झेरॉक्स। त्याचबरोबर डोमिसाइल न्यायचे, डोमिसाइलचे सुद्धा 2 झेरॉक्स। त्याचबरोबर तुम्हाला EWS वाल्यासाठी तर EWS प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल वाल्यासाठी नॉन क्रिमिनल ओरिजिनल, तर हे ओरिजिनल सुद्धा तुम्हाला डॉक्युमेंट न्यायचे आणि याच्या 2-2 झेरॉक्स सुद्धा न्यायचे तुम्हाला। मी तुम्हाला जेवढे पण डॉक्युमेंट सांगितले याच्या 2-2 झेरॉक्स न्या। SRPF वाले एक झेरॉक्स त्या ठिकाणी घेता, पण 2-2 झेरॉक्स असू द्या आपल्याजवळ पडले, जेणेकरून काही प्रॉब्लेम येणार नाही। कारण की 1200 1300 विद्यार्थी एका दिवशी बोलावले जात आहे, खूप जास्त विद्यार्थी या ठिकाणी बोलावले जात आहे, त्यामुळे मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे। तर ओरिजिनल डॉक्युमेंट सुद्धा ते चेक करत आणि झेरॉक्स सुद्धा ते घेत आहे। आणि हे झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आणखीन एक फॉर्म भरून विद्यार्थ्यांपासून ते एक फॉर्म लिहून घेतला जात आहे। नॉर्मल फॉर्म, त्या फॉर्मवर आपलं नाव झालं, आपल्या आईचं नाव झालं, त्याचबरोबर आपलं पूर्ण पत्ता झाला, आपली जात झालं, आपलं कॅटेगरी झालं, तर हे जे आहे त्या ठिकाणी भरावं लागते। त्या फॉर्मवर नॉर्मल फॉर्म आहे, फोटो वगैरे चिपका लागते। तर त्या ठिकाणी जवळपास 2 ते 3 फॉर्म जे विद्यार्थी मित्रांनो लिहून घेतला जातात आणि 2-3 फॉर्ममध्ये सुद्धा आपल्याला फोटो चिपका लागते, 1-1 2-2, ठीक आहे। आणि ते झाल्यानंतर आपल्याजवळ एक पर्ची येते विद्यार्थी मित्रांनो शेवटी तर त्या पर्चीवर सुद्धा आपल्याला आपलं नाव वगैरे लिहायचं आहे, चेस्ट नंबर लिहायचा आहे, अर्ज क्रमांक लिहायचा आहे, त्याचबरोबर त्या पर्चीवर सुद्धा आपल्याला फोटो चिपकायचा आहे, ठीक आहे। तर ते जे पर्ची जे विद्यार्थी मित्रांनो ते सर्वांना SRPF वाले देणार आहे, ठीक आहे। तर त्या ठिकाणी हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो तिथून विद्यार्थ्यांना दुसऱ्या रांगेमध्ये पाठवले जातात आणि त्या ठिकाणी उंची मोजल्या जात आहे। तर उंची या ठिकाणी 168 सेंटीमीटर घेत आहे। तर उंचीमध्ये भरपूर विद्यार्थी या ठिकाणी काढत आहे, 168 सेंटीमीटरपेक्षा थोडीशी बी कमी या ठिकाणी लागत नाही। 168 सेंटीमीटर ज्यांची असेल तर ते बसून जाते आणि ज्यांची कमी असेल 168 सेंटीमीटरपेक्षा ते अपात्र होत आहे, ठीक आहे। उंची झाल्यानंतर ते छाती मोजलं जात आहे, छाती झाल्यानंतर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना एका रांगेमध्ये पाठवलं जातं आणि त्या ठिकाणी काय होतं की एका SRPF वाल्याजवळ जे आहे 20 विद्यार्थ्यांचा स्क्वॉड या ठिकाणी दिला जातं एका SRPF वाल्याजवळ आणि एक SRPF वाला विद्यार्थ्यांचे या ठिकाणी इव्हेंट घेत आहे 3, ठीक आहे। तर पहिला जो इव्हेंट आज घेतला तो होता या ठिकाणी 100 मीटर, त्याचबरोबर दुसरा जो इव्हेंट होता तो होता या ठिकाणी गोळाफेक आणि तिसरा जो इव्हेंट घेतला जाता या ठिकाणी तो 5 किलोमीटर घेतला जाता, ठीक आहे। तर या ठिकाणी 100 मीटरला या ठिकाणी 3-3 विद्यार्थी सोडत आहे, 3-3 विद्यार्थी 100 मीटरसाठी सोडत आहे। तर स्पाइक बूट तुम्ही या ठिकाणी नेऊ शकता, तर 2 बूट तुम्हाला या ठिकाणी न्यायचे, कारण की कधी-कधी जे स्पाइक बूट अलाउड सुद्धा नसते या ठिकाणी आणि कधी-कधी अलाउड असते, ठीक आहे। तर 2 बूटने तुम्ही स्पाइक बूट सुद्धा न्या सोबत, ज्यांना 100 मीटर मारायचे, आणि साधा बूट सुद्धा न्या, सेगा वगैरे जे तुम्हाला 5 किलोमीटरला लागते तो, ठीक आहे। तर 2 बूट तुम्हाला न्यायचे। जर समजा स्पाइक बूट जर त्या ठिकाणी धावून दिला तर मग दुसऱ्या बुटाने आपल्याला धावता येणार आहे, ठीक आहे। तर प्रत्येक इव्हेंट नंतर 15-20 मिनिटाचा या ठिकाणी ब्रेक भेटत आहे। 100 मीटर झाल्यावर गोळाफेकला 3 चान्स आहे या ठिकाणी, पहिला जरी फाऊल गेला तरी सुद्धा तुम्हाला 2 चान्स भेटणार आहे आणि गोळाफेक झाल्यानंतर 5 किलोमीटर सर्वात शेवट होत आहे। तर 5 किलोमीटर रनिंगला जास्त विद्यार्थी सोडत आहे, 200 विद्यार्थी या ठिकाणी एका वेळेस सोडत आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो SRPF गट क्रमांक 8 मुंबईची ज्या विद्यार्थी मित्रांनो 18 जुलैला भरती झाली, ठीक आहे। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला SRPF गट क्रमांक 8 मुंबईबद्दल देत राहणार आहे। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।